जिथे एकत्र लढलो तिथे महायुतीचा महापौर होणार. झी 24 तासशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान. शिवसेनेचा मुंबईच्या महापौर पदावर डोळा. शिवसेना भाजप युतीचा 25 वर्षांचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला वापरावा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मागणी. ठाकरे बंधू काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाहीत. शिवसेना आणि भाजपमध्ये फोडाफोडीचा खेळ होणार, खासदार संजय राऊत यांचा दावा. काँग्रेसचे नगरसेवक 24 कॅरेट सोनं त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज नाही. खासदार वर्षा गायकवाडांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं. कल्याणमध्ये ठाकरेंचे 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात. दोन्ही नगरसेवकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नोटीस. गट स्थापनेच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश. ठाण्याचं महापौरपद भाजपला मिळावं, आमदार निरंजन डावखरेंची शिवसेनेकडे मागणी. शब्द पाळायचा असेल तर महत्वाची पदं द्यावीत, अन्यथा विरोधी वाकावर बसू, डावखरेंचा इशारा. कोल्हापुरात काँग्रेस शिवसेना एकत्र येण्याची शक्यता पडद्यामागे सुरू आहे, ते जाहीर करू शकत नाही. सतेज पाटील यांचं सूचक वक्तव्य. नाशिकमध्ये 12% मतदारांची नोटाला पसंती. 211 उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं. 91,000 मतदारांनी निवडला नोटाचा पर्याय. मनपाच्या 20 जागांवर नोटाला 1000हून अधिक मतं. दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमध्ये मिठाचा खडा. एकत्र यायचा असेल तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल, आमदार उत्तम जानकरांचं वक्तव्य. संभाजीनगर झेडपीच्या आखाड्यामध्ये भाजप आणि एमआयएम मध्ये रंगणार मुख्य लढत. महापालिकेतील यशामुळे एमआयएमचा आत्मविश्वास दुणावला. चंद्रपूरमध्ये बहुमत नसतानाही भाजप सत्ता स्पर्धेमध्ये. सत्तेसाठी भाजपची थेट शिवसेना युबीटीशी चर्चा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही महापौर पदाची भाजपकडे मागणी. मालेगावात सत्ता स्थापनेसाठी नवी समीकरणं. बिनशर्त पाठिंबा द्या, इस्लाम पार्टीचा शिवसेना आणि एमआयएमला प्रस्ताव. भिवंडीतील राड्या प्रकरणी पोलिसांची कारवाई. दोन्ही गटातील 44 जणांना पोलिसांकडून अटक. 470 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल. सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार. कुणाचा प्रस्ताव आल्यास विचार करू, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाणांची माहिती. लातूरमध्ये भाजप एकला चलो रे भूमिकेवर ठाम. मनपातील पराभवानंतर भाजपची सावध भूमिका. उमेदवार निवडीमध्ये भाजपची सावध रणनीती. ईव्हीएम प्रोग्राम पाहिल्याशिवाय निवडणुका नाही, आमदार उत्तम जानकरांचा इशारा. एका मताचे 2 मत करून जिंकण्याचा प्रकार, उत्तम जानकरांचा आरोप. नितीन नवीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष. एकमेव अर्ज आल्यानं बिनविरोध निवड. लवकरच अधिकृत घोषणा. वाशिम आणि अमरावतीमध्ये लाडक्या बहिणी आक्रमक. केवायसी करूनही हप्ता न मिळाल्यानं थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. तर लाडक्या बहिणींनी हप्त्याची चिंता न करण्याची मंत्री दादा भुसेंची विनंती. अमेरिकेच्या धमकीनंतर युरोपियन देश ग्रीनलँडच्या मदतीला. फ्रान्स जर्मनीसह 7 देशांचं सैन्य ग्रीनलँडमध्ये. लष्करी सरावालाही सुरुवात. जळगावात सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोन्याच्या दरात 2000ची तर चांदीच्या दरात 10,000ची वाढ. चांदीनं 3 लाखांचा टप्पा ओलांडला.